नाशिक तारीख 22 विधानसभेत रम्मी खेळणाऱ्या आमदार कोकाटे यांचा व्हिडिओ आमदार रोहित पवार यांनी प्रसारमाध्यमावर प्रकाशित केल्यामुळे झालेल्या मानहानी प्रकरणाची आमदार कोकाटे यांनी नाशिक कोर्टात केस दाखल केली होती। याविरुद्ध आज न्यायमूर्ती सुट्टीवर असल्यामुळे सुनावणी होऊ शकली नाही, परंतु याची पुढील सुनावणी दिनांक 30/12/25 रोजी होणार असल्याचे कळविण्यात आले। या प्रकरणी दोन्ही वादी आणि प्रतिवादी दोघंही गैरहजर होते। काही होऊ शकले नाही। आज माननीय न्यायमूर्ती या रजेवर आहेत, तर त्याच्यामुळे 30 तारीख त्यांनी दिलेली आहे आणि याच्या पुढची स्टेप म्हणजे त्यांच्या प्रतिवादी जे आहेत ते स्वतः किंवा त्यांच्या वकिलामार्फत त्यांनी हजर राहणं पुढच्या डेटला अपेक्षित आहे। या संदर्भात काही कोर्टाकडून नोटीस वगैरे जाणार आहे समोर त्यांना? नोटीस ऑलरेडी गेलेली आहे, पोचली आहे त्यांच्याकडे आणि त्यांचे वकील पण मागच्या डेटला हजर झालेले आहेत। रोहित पवारांना या ठिकाणी हजर राहणं आवश्यक असणार आहे की त्यांच्या वकिलात राहिले तरी काम नाही, आता ह्या स्टेज नंतर पुढच्या स्टेजला ते ठरेल। कोर्टाने जर समन्स इश्यू ऑफ प्रोसेसची ऑर्डर पास केली तर त्यांना हजर राहावं लागेल। नाशिक स्टार न्यूजसाठी सदाशिव जगताप।